नमस्कार. आज आपण इयत्ता 8वी विषय गणित या विषयाचा प्रश्नपत्रिका आराखडा सत्र 1 किंवा सत्र 2 साठीचा कसा असावा हे या ठिकाणी पाहणार आहोत. इयत्ता 8वी साठी गणिताला जर मार्क बघितले किंवा गुण जर बघितले तर 50 गुणाचा पेपर असतो हे आपणास माहिती आहे. आणि वेळ जो आहे तो 2.5 तासांचा त्या ठिकाणी असतो. तर या ठिकाणी आपण या गोष्टींचा विचार करून 50 मार्कांचा प्रश्नपत्रिका आराखडा सत्र 1 किंवा सत्र 2 साठी कसा असतो हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. सुरुवातीला प्रश्न पहिला जो असतो त्यामध्ये ए किंवा अ रिकाम्या जागी पर्यायी उत्तरे लिहा अशा पद्धतीचा प्रश्न असू शकतो. रिकाम्या जागी पर्यायी उत्तरे लिहा. अशा पद्धतीचा असतो पहिला प्रश्न, ज्याला आपण गुण 5 देऊ शकतो, 12.5 देऊ शकतो. यामध्ये तुम्हाला 4 पर्याय दिले जातात आणि 5 उपप्रश्न असणार आहेत आणि 5चे 5 उपप्रश्न सोडवायचे असणार आहेत. 5 उपप्रश्नापैकी 5चे 5 सोडवायचे, प्रत्येकी 1 गुण असणार आहे. प्रत्येकी 1 गुणाचा हा प्रश्न असणार आहे. यामध्ये ABCD असे 4 पर्याय दिले जातील आणि या पर्यायापैकी एक पर्याय हा आपल्याला उत्तर म्हणून लिहायचा आहे. प्रश्न बी जो असू शकतो तो आपण टाकू शकतो चूक की बरोबर ते लिहा. चूक की बरोबर ते लिहा अशा पद्धतीचा बी टाकू शकतो. याला आपण 3 गुण देऊ शकतो. आणि यामध्ये 3 उपप्रश्न टाकू शकतो. 3 उपप्रश्न आणि त्या 3 उपप्रश्नांपैकी 3 सोडवण्याची आवश्यकता ठेवायची. आणि प्रत्येकी मग किती गुण असेल? प्रत्येकी 1 गुण त्या ठिकाणी असणार आहे. सी याच प्रश्नामधला 1 मधला सी आपल्याला देता येईल. जोड्या जुळवा हा सी असणार आहे आणि याला आपण 2 गुण देणार आहोत, जे 12.2 असणार आहे. यामध्ये तुम्हाला ए स्तंभ आणि बी स्तंभ असे 2 स्तंभ दिले जातील किंवा अ स्तंभ आणि ब स्तंभ. यामध्ये 2 उपप्रश्न असणार आहेत. जे स्तंभामध्ये 2 उपप्रश्न दिले जातील आणि त्याला पर्याय जे असणार आहेत ते 3 पर्याय दिले जातील. 3 पर्याय बी मध्ये.
बी मध्ये 3 पर्याय असणार, ए मध्ये 2 उपप्रश्न असणार. 3 पर्यायापैकी 2 पर्याय हे जुळवावे लागणार आहेत. प्रत्येकी गुण असणार आहे 1. प्रत्येकी गुण असणार आहे 1. तर अशा पद्धतीने पहिला प्रश्न असणार आहे. आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊ. दुसरा प्रश्न म्हणजे पहिला प्रश्न हा 10 गुणांचा असेल आपल्याला या ठिकाणी, आणि हा पूर्णपणे याच्यात एकही असं नसणार आहे की तुम्हाला सोडवायचं नाही, म्हणजे पूर्णची पूर्ण या ठिकाणी प्रश्न सोडवावे लागतील. आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 2 जो असणार आहे, प्रश्न क्रमांक 2 याच्यामध्ये असं असणार देऊ शकतो आपण, खालीलपैकी कोणतेही 5 उपप्रश्न सोडवा. खालीलपैकी कोणतेही 2 कोणतेही 5, 2 नाही तर कोणतेही 5 उपप्रश्न सोडवा, अशा पद्धतीचा आपल्याला प्रश्न दिला जाईल. आणि याला जो गुण असणार आहेत ते 10 गुण असणार आहेत. यामध्ये तुम्ही जर बघितलं तर तुम्ही 7 उपप्रश्न देऊ शकता. एकूण 7 उपप्रश्न दिले जातील आणि 7 पैकी आपल्याला 5 सोडवायचे असणार आहेत. 7 पैकी 5 सोडवणे, उपप्रश्नापैकी असं आपण म्हणू, 5 सोडवणे. आणि प्रत्येकी आपल्याला जर का लक्षात आलं 5 प्रश्न 10 गुण, तर प्रत्येकी 2 गुण त्या ठिकाणी असणार आहेत. तर अशा पद्धतीचा प्रश्न दुसरा असणार आहे. या ठिकाणी आपल्याला प्रश्न दुसरा सुद्धा 10 गुणांचा असणार आहे. तर प्रश्न दुसऱ्यामध्ये 7 म्हणजे 2 एक्स्ट्रा हे उपप्रश्न, जादा उपप्रश्न हे असणार आहे. प्रश्न क्रमांक 3 जो आहे तो आता या ठिकाणी आपण बघूया कसा असेल. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 मध्ये तुम्हाला कोणतेही 3 उपप्रश्न सोडवा, अशा पद्धतीचा प्रश्न टाकता येईल. कोणतेही 3 उपप्रश्न सोडवा. कोणतेही 3 उपप्रश्न सोडवा, अशा पद्धतीचा हा प्रश्न असणार आहे. आणि याला भारांश जे आहे ते 9 असणार आहे, म्हणजे 9 गुणांचा हा प्रश्न असणार आहे. कोणतेही 3 उपप्रश्न सोडवा, आणि याच्यामध्ये तुम्हाला एकूण 5 उपप्रश्न दिले जातील. 5 उपप्रश्न, त्यापैकी 5 उपप्रश्नांपैकी आपल्याला 3 उपप्रश्न हे सोडवावे लागतील. उपप्रश्न सोडवणे. आणि मग प्रत्येकी जर गुण बघितले तर 3 यांना 9 गुण, म्हणजे प्रत्येकी गुण असणार आहेत 3. प्रत्येक प्रश्नाला 3 गुण असणार आहेत. तर हा तिसरा प्रश्न 9 गुणांचा असणार आहे, हे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. आपण चौथ्या प्रश्नाकडे जाऊया. तिसरा प्रश्न 5 पैकी आपल्याला 3 सोडवायचे, 9 गुणांचा हा प्रश्न असणार आहे. त्यानंतर पुढचा आहे प्रश्न क्रमांक 4. आपण पाहूया प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 मध्ये तुम्हाला कोणतेही 3 उपप्रश्न सोडवा, अशाच पद्धतीचा प्रश्न असेल. कोणतेही 3 उपप्रश्न सोडवा.
अशा पद्धतीचा हा प्रश्न देता येईल आणि याला सुद्धा भारांश 9 असणार आहे, म्हणजे गुण जे आहेत ते 9 असणार आहेत. आणि यामध्ये सुद्धा तुम्हाला 5 उपप्रश्न असणार आहेत एकूण, आणि 5 उपप्रश्नांपैकी तुम्हाला 3 सोडवायचे आहेत. 3 उपप्रश्न हे सोडवायचे आहेत, म्हणजे प्रत्येकी 3 गुण असणार आहेत. प्रत्येकी 3 गुण असणार आहेत. तर हा आहे प्रश्न चौथा. प्रश्न चौथ्यामध्ये अशा पद्धतीचे तुम्हाला प्रश्न राहणार आहेत. त्यानंतर प्रश्न 5 आपण बघणार आहोत. या प्रश्न 3 आणि प्रश्न 4 जवळजवळ सारख्याच पद्धतीचा असेल, फक्त थोडीशी काठिण्य पातळी चौथ्यामध्ये विद्यार्थ्यांच्या मनाने थोडीशी कठीण टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी असणार आहे. शेवटचा प्रश्न म्हणजे प्रश्न 5वा जो आहे, त्यामध्ये सुद्धा खालीलपैकी कोणतेही 3 उपप्रश्न सोडवा असाच असणार आहे. खालीलपैकी कोणतेही 3 उपप्रश्न सोडवा. मात्र याला भारांश जो आहे तो 12 गुणांचा असणार आहे, म्हणजे 12 गुण असणार आहेत. तर या ठिकाणी एकूण 4 उपप्रश्नांपैकी आपल्याला 3 उपप्रश्न सोडवायचे आहेत. 3 उपप्रश्न सोडवणे. आणि मग जर तुम्ही विचार केला 3 प्रश्नांना 12 मार्क, तर प्रत्येकी किती मार्काला येईल? प्रत्येकी 4 गुण असणार आहे, म्हणजे प्रत्येकाला 4 गुण असणार आहे. हा 4 गुणांचा प्रश्न आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही जर बघितलं तर 5वा प्रश्न हा 12 गुणांचा असणार आहे. मग आता तुम्ही जर प्रश्न वाईज बघितलं, तुमच्या लक्षात आलं असेल की प्रश्न वाईज या ठिकाणी कसे मार्क्स आहेत हे तुमच्या लक्षात आले असेल. प्रश्न पहिला जर बघितला तर त्याला 10 गुण आहेत. प्रश्न दुसरा जर बघितला तर त्यालाही 10 गुण आहेत. प्रश्न तिसरा जर बघितला तर त्याला 9 गुण आहेत. प्रश्न चौथा जर बघितला तर त्यालाही 9 गुण आहेत. आणि प्रश्न 5वा जर बघितला त्याला मात्र 12 गुण आहे. हा प्रत्येकी 4 गुणांचा प्रश्न असणार आहे. याच्यात प्रत्येकी 3 गुणांचे प्रश्न, याच्यात प्रत्येकी 3 गुणांचे प्रश्न, याच्यात प्रत्येकी 2 गुणांचे प्रश्न, आणि याच्यात प्रत्येकी 1 गुणाचा प्रश्न. अशा पद्धतीने ही प्रश्नपत्रिका असेल. आणि तुम्ही जर बघितलं 10 10 20 10 30 आणि 9 9 18 2 20 30 आणि 20 50 असे एकूण 50 गुणांची प्रश्नपत्रिका तुमची इयत्ता 8वीची प्रथम सत्र आणि द्वितीय सत्राची असणार आहे. प्रथम सत्रासाठी सुद्धा अशी प्रश्नपत्रिका तुम्हाला तयार करता येईल आणि द्वितीय सत्रासाठी सुद्धा अशी प्रश्नपत्रिका तयार करता येईल. तर हा व्हिडिओ आपल्याला समजला असेल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद.